नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा, तुमच्या सुद्धा पिल्लांचं वजन वाढत नाहीये, औषधी वापरते पण वजन वाढत नाही. तर बघा, आपल्याला जे उपाय सांगतोय त्यामध्ये 100% तुमच्या पिल्लांचं बोकडांचं 100% वजन वाढणार म्हणजे वाढणार, झटपट वाढणार. तुम्हाला 8 ते 10 किंवा 15 दिवसात फरक जाणवेल जर तुम्ही हा खुराक वापरून बघितला तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलाच तर गरजू शेळीपालकांना नक्की शेअर करा, जेणेकरून जे शेळीपालक आहे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल, जेणेकरून त्यांचे हे सुद्धा खुराक वापरतील आणि त्यांच्या पिल्लांचं सुद्धा वजन वाढेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. तर बघा, आता खुराक पहिला उपाय म्हणजे बघा, आता पहिला उपाय 100% म्हणजे पहिला उपाय डिवॉर्मिंग असतं. कारण डिवॉर्मिंग जंतनाशक केल्याशिवाय कुठलाही खुराक वगैरे जर पचन होतच होत नाही. जर पिल्लांच्या बोकडांच्या पोटात जंत असेल ना, आपण किती मरणाचा खर्च केलाय, खुराक केला, औषधी पाजी त्या खुराक दे, ते खुराक दे, पण पिल्लांना पचनच होत नाही. कारण पिल्लांचे जे पोटात जे जंत असतात ते सर्व खुराक खाऊन घेतात, ते तजेलदार असतात जंत. त्यामुळे पहिले जंतनाशक करणं गरजेचं असतं. त्यामुळं महिन्याला जंतनाशक करून घ्यायचं, डिवर्मिंग करायचं ना हा खुराक चालू ठेवायचा. जंतनाशक झाल्यावर लिव्हर टॉनिक तुम्ही देऊ शकता, कारण लिव्हर टॉनिक पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे काय होतं, लिव्हरवरचा जो ताण आहे, स्ट्रेस आहे, तो कमी होतो. किंवा लिव्हर टॉनिक जर तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही गुळपाणी द्या. गुळपाण्यानं सुद्धा बोकड्यावरचा तणाव, लिव्हरवर तणाव कमी होतो. तर हे झालं. दुसरा उपाय म्हणजे बघा, त्यामध्ये बघा दुसरा उपाय खूप महत्वाचा. इथून तुम्ही लक्षपूर्वक बघा व्हिडिओ. तर बघा, दुसरा उपाय म्हणजे हरभरा आणि मक्काचं मिश्रण. हरभरा, मक्का, त्यामध्ये तुम्ही सोयाबीन, गहू, अजून जे जे तुमच्याकडे कडधान्य असेल ते सुद्धा ऍड करा. कारण बघा, नुसतं मक्का ना हरभरा असेल तर ते देऊ शकता, किंवा हरभरा नसेल तर मक्का, सोयाबीन, गहू हे 3 कडधान्य तुम्ही हे धान्य देऊ शकता. त्यामध्ये एक भरडा करायचा. तुमच्याकडे घरची शक्य घरी बनवायचा, नाही तर बाहेरून दळून आणायचा. तुम्हाला जर कोरडा तुमचे बोकड कोरडे खात असेल तर कोरडा द्या. भिजवून जर खात असेल तर भिजवून द्या. भिजवून जर दिलं तर अधिक जास्त फायदा असतो, कारण पचनासाठी ते सोपे असतात. भिजलेलं त्यात पाणी मुरलेलं असतं, नरम असतं आणि शरीरात पचन लवकर होतं आणि लवकर रिझल्ट भेटतो आणि वाया सुद्धा जात नाही. कारण कोरडा भरडा तो पचन होण्यात थोडं वेळ लागतो, पण भिजलेलं लवकर पचन होतं आणि थोडंफार जास्त झालं तर काही फरक पडत नसतो. हा झाला दुसरा उपाय. कारण बघा, कोणताही. आणि तिसरा उपाय म्हणजे बघा, गहू. फक्त गहू द्यायचे. ते गहू कसे द्यायचे, रात्री भिजू घालून ठेवायचे. शक्यतो रात्री पूर्ण भिजले पाहिजे. त्याच्यानंतर त्याला धुडक्यात बांधून ठेवायचं कपड्यात एखाद्या. आणि मोड जे आपण मठाला जसे मोड येते मटकीला, तसंच मोड आल्यावर जर आपण बोकडांना दिले गहू तर त्याचं डबलनं फायदा होतो. डायरेक्ट डबलनं तुम्हाला 100% फायदा आणि तुमच्या पिल्लांचे 100% वजन वाढवणार. कारण गावामध्ये सर्व प्रोटीन आणि सर्व गोष्टी असतात, कॅल्शियम, सर्व खनिज संपत्ती असतात. कारण बघा, हे खुराक दिल्यावर काय होतं माहिती का, मसल गेन होण्यास चांगलं मसल होण्याचा प्रयत्न करते, मसल गेन होते, परत वजन वाढ होते, उंची, हाईट आणि सर्व क्वालिटी येते. कारण बघा, बोकडाच्या अंगात जेवढी ताकद, पिल्लांच्या बोकडाच्या जेवढं त्याच्या अंगात ताकद, तेवढं त्याच्या अंगात रोगाशी झगडण्याची ताकद जास्त असते. पिल्लं आजारी कमी पडतात, त्यांना सर्दी, ताप वगैरे जास्त होत नाही. कारण बघा, ते जेवढी अंगात ताकद असते ना, तेवढी त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती जास्त असते. त्यामुळे खुराक देणं खूप महत्वाचे असतात. आता गव्हाचं गहू भिजून थोडे द्यायचे, वजनानुसार. ते जास्त द्यायचे नाही, किलो अर्धा किलो द्यायचे नाही. तर जेवढं त्याचं वजन आहे, जेवढं ते महिन्याचे, त्याच्यानुसार थोडी द्यायची. कारण बघा, अति जास्त झाल्यावर दुष्परिणाम होतात. फुगलं तर परत माझ्या नावानं बोंबाबोंब करायची नाही. कारण थोडं द्यायचं, मोजकं द्यायचं, जेवढं त्याला पचन होईल तेवढं द्यायचं. झालं. आता तिसरा चौथा उपाय म्हणजे सुका चारा, हिरवा चारा. कारण बघा, आता खुराकाबरोबर खुराकापेक्षा चारा जास्त महत्वाचा आहे. कारण बघा, आपण एक वेळ खुराक नाही दिला पण चारा हा लागतो म्हणजे लागतो. कारण शेळीपालन हे चाऱ्यावरच अवलंबून आहे, तुमच्या कुठल्याही खुराकावर अवलंबून नाही. फक्त एवढे खुराक हे फक्त वजन वाढीसाठी, चांगले ग्रोथ होण्यासाठी उपयोगी येतं, पण चारा हे जगण्यासाठी. चारा खूप महत्वाचा असतो. त्यामध्ये सुक्या चारा आणि हिरवा चारा दोन्ही पण महत्वाचे. फक्त सुका चाराच नाही, कारण सुका चाऱ्यामध्ये हरभराचं भूस, तुरीचं भूस, मक्याचं भूस, कडबा कुट्टी, अजून तुमच्याकडे शाळूची कुट्टी, ज्वारीची कुट्टी, जे जे असतील कुट्टी करून ठेवायची, ते सुद्धा महत्वाचं आहे. ते पण तेवढंच. आणि त्याच्यासोबत हिरवा चारा. आता हिरव्या चाऱ्यामध्ये बघा, तुमच्याकडे मेथी घास असेल, कांडी गवत असेल, ते नेपियर, जे नेपियरचे भरपूर प्रकार आहे, हायब्रिड वगैरे. तर जे गवत ते सर्व त्याच्यासोबत परत झाडपाला महत्वाचा आहे.
झाडपाला सुद्धा शेळीपालनात खूप महत्वाचा आहे. कारण झाडपाल्यासारखं आयुर्वेदिक औषधी कोणतीच नाही. कारण झाडपाला त्यामध्ये शेवगा, अंजन, तुती, सुबाबूळ, बाबूळ, जांभूळ, अजून उंबराचा पाला, वडाचा पाला, कारण जांभळीचा सुद्धा पाला खातात. जे जे झाडपाले तुमच्याकडे ते 100% टाकायचे बकऱ्यांना, थोडे का होईना थोडे टाकायचे. लिंबाचा पाला सुद्धा डिवॉर्मिंग साठी काम येतं, जंतनाशक म्हणून काम करतं, पोट साफ करण्याचं लिंबाचा पाला चांगला काम करतं. उंबराचा पाला सुद्धा ठसका, सर्दी त्यासाठी काम येतं. वडाचं सुद्धा, सर्व झाडपाली उपयोगी आहे. त्यामुळं तुम्हाला सांगण्याचं काही वेगळं विषय नाही. हे झाडपाला सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण बघा आता मी काय देतोय ते आपण पुढे बघणारच आहे. मी कोणता खुराक देतोय, टोपल्यात पाणी कसलंय आणि ते टोपल्यात भरडा कसलाय भिजलेला ते सुद्धा पुढे सांगणार आहे. त्यामुळं कारण फक्त दुसऱ्याचं सांगून फायदा, आपण स्वतः अनुभव घेतला पाहिजे. कारण शेळीपालन हे अनुभवातून शिकलेलं चांगलं असतं. जेवढा तुम्ही अनुभव घ्याल शेळीपालनात, जेवढं तुम्ही स्वतः घरच्या घरी उपाय करून बघा, तेवढा तुम्हाला अनुभव जास्त येईल, तेवढे परफेक्ट रिझल्ट तुम्हाला भेटू शकतात. आता बघा माझा काय फॉर्म्युला आहे बघा. आता आपण याच्यात जे पाणी, त्या पाण्यामध्ये बघा रात्री तुरीची डाळ भिजू घातलेली, रात्री तुरीची डाळ भिजू घालून त्यामध्ये शेंगदाणा पेंड टाकलेली, शेंगदाणा पेंड थोडी, त्यानं काय होतं शेंगदाणा पेंड सुद्धा त्यात रात्रभर भिजते आणि मस्त पाण्यात मिक्स होतं. त्याच्यानंतर सकाळी त्यामध्ये परत भरडा टाकलेला असतो. त्या भरड्यामध्ये बघा सोयाबीन, मका, गहू, तांदूळ, हरभऱ्याचं चूर सर्व मिश्रण बारीक भरडा केलेला आहे. तर तो त्यामध्ये मिक्स, परत त्यामध्ये हळद आणि मीठ हे सर्वांचं मिश्रण करून 1-1.5 लिटर पाणी हे बोकडांना पाजल्याचा फायदा काय होतो, त्यामुळे सुद्धा चांगली वजन वाढ, चमक आणि भूक वाढते आणि पिल्ले पोटभर पाणी पित असतात. हा फायदा असतो. आणि ज्याचं कोरडं खात असेल शेंगदाणा पेंड, ते तुम्ही नक्की, मी का देतोय कारण हा कोरडा सुका खात नाही, त्यामुळे भिजवून देतोय, जेणेकरून त्याचं पाणी अंगी लागेल आणि लवकर त्याच्या शरीराला लागेल आणि वजन वाढ, उंची चांगली होईल. आता हा खुराक झाला सकाळचा 5:30 वाजता. आपण आज 5:30 वाजता देतोय सकाळी, त्यामुळे थोडा अंधारात आलेला व्हिडिओ. आणि दुसरा जे भरडा आहे तो भिजू घातलेला, तो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय. त्यामध्ये बघा, त्यामध्ये मक्का, सोयाबीन, मक्काचा आणि हरभऱ्याचं जे फलगर आहे, जे टल्पर आहे, ते भिजू घातलेले, जेणेकरून भिजू घालून दिले का लवकर खातं चांगलं आणि पचन सुद्धा लवकर होत असतं शरीरासाठी. त्यामुळे आपण देतोय. हा झाला संध्याकाळचा खुराक, म्हणजे 2 टाइम आणि कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा खर्च नाही मित्रांनो. पूर्ण घरगुती, आपलं घरगुती आहे म्हणून देतोय. तुम्हाला बाहेरून आणायचा असेल तर तो विषय वेगळा, कारण प्रत्येकाकडे शेती नसते. त्यामुळे बिना शेती शेळीपालन करताना थोडं विकतच आणावं लागते, ते समजू शकतो. पण माझ्याकडे आहे म्हणून मी देतोय घरच्या घरी एवढं. तर बघा यामध्ये बघा पूर्ण भिजलेले, कारण भिजलेलं चांगलं खातात आणि पचनासाठी योग्य असतात. पोळीचे तुकडे द्यायचे नाही कधीच. आणि जेवढं त्याला लागते, आता तुम्ही म्हणाले टोपलं भरून देतोय, तर अजिबात त्याला जेवढं देतोय जेवढं त्याच्या शरीराला लागतं तेवढंच मी खाऊ देतोय त्याला, त्याच्यानंतर ते काढून घेतोय. आता हे सगळे खुराक कोणी सांगितलं नाही किंवा कोणाकडून ऐकले किंवा काहीच नाही. मी स्वतः प्रॅक्टिकली स्वतः करून बघतोय. कोणतेही खुराक, कोणतेही औषध किंवा हे अनुभव आपण घरी करून बघायचे असतात. हे खुराक घरी देऊन बघायचे असतात. कुठल्याही प्रकारचं इकडून तिकडून सांगितली, माहिती घेतली तसं नाहीये. कारण मला आपण स्वतः प्रॅक्टिकली अनुभव घेणं खूप गरजेचं शेळीपालनात. प्रत्येक गोष्ट करून बघायची, रिझल्ट कसा बघायचा, त्याच्यानंतर लोकांना सांगायचं. त्यामुळे मी स्वतः करतोय, त्यामुळं तुमच्यापर्यंत माहिती सांगतोय. जर मी केलंच नसतं, मला माहिती असतं, मी चुकीची माहिती आपण सांगत नसतो. कारण बघा रिझल्ट बघण्यासाठी, बोकडांचे रिझल्ट वाढ, कारण आपण हीचसाठी कटिंगसाठी वजन आणि उंची, चमक खूप महत्वाची असते. कारण आपण बाजारात कटिंग मार्केटवर जरी काम करत असलो तरी आपल्याला वजन वाढीशी सगळं विषय असतो. जेवढं कंबर भरलेली असते तेवढं चांगलं असतं. कारण व्यापारी काय करतात, कंबर बघतात, कमरात जेवढं भरलेलं असतं तेवढी त्याची किंमत असते. व्यापारी उगाच कमराला हात लावत नसतात टाइमपास मध्ये. कारण कमरा जेवढं चांगलं असलं, भरेलं असलं, तर तशीच किंमत ठरवताना आपल्याला 2 पैसे शिल्लक मिळतात. कारण कमरातच समजतं त्याला की ना, दाबून बघतात, कंबर बघतात किती भरलेले. तर कंबर का दाबतात, तर हा विषय असतो. तुम्हाला तुमच्याकडे जर व्यापारी आले तर विचारायचं त्यांना, कंबर का दाबतात, कशामुळं. कारण मांग बच्चो किती अंगात फुगलेलं असलं, ते फुगलेलं बघत नाही, तर ते कंबर सुरुवातीला बघतात. कंबर आणि अंगावरची चमक यावरच किंमत ठरत असते मित्रांनो. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर आशा करतो इतर गरजू शेळीपालकांना तुम्ही नक्कीच शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या पिल्लांची तुमची.